नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र दीपक शेवाळे. आळेभाडा येथील शिवनेरी ॲग्रो सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर आज परत एकदा टोमॅटोच्या शेतावर आलेलो आहोत. हा नवीन प्लॉट लावलेला आहे. या टोमॅटोचा 4.5 फुटाचं अंतर आहे दोन ओळीमधलं, आणि दोन झाडांमधलं जे अंतर आहे हे 1.5 फुटाचं अंतर आहे. साधारणपणे 6 दिवस झालेत ह्या प्लॉटला लावून. ह्या दरम्यानच्या काळामध्ये काय काय ट्रीटमेंट केली टोमॅटोला हे सांगण्यासाठी तुमच्याबरोबर इथं आलेलो आहोत. तर याला आपण रोपं लावल्यानंतर साधारणपणे दुसऱ्या दिवशी रायझोमिका, जे निर्मल सीडचं मायक्रोरायझा आहे, आणि त्याच्याबरोबर कार्बो 65 असा एक ड्रिंचिंग घेतलेला आहे, चूळ घातलेला आहे. त्याच्यानंतर परत ह्याच प्लॉटला 4थ्या दिवशी आपण बायोनिमा म्हणून मंगलमचं एक प्रॉडक्ट आहे, आणि त्यांचंच एक पॉवर पॅक म्हणून कन्सोर्शिया आहे. तर ह्या दोन्हींचं एकत्र करून आपण एक दुसरी चूळ घातलेली आहे. आणि आता ह्या प्लॉटला आपण उद्या एक स्प्रे करणार आहोत. त्या स्प्रेमध्ये आपण थायमॅक्झोन घेणार आहोत. थायमॅक्झोन बरोबर आपण कार्टाप घेणार आहोत, कारण थोडीशी नागाळी दिसत आहे. थायमॅक्झोन घ्यायचं कारण जे व्हाईट फ्लाय आहे त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून, आणि एक बुरशीनाशक असा एक आपण स्प्रे काढणार आहोत. तर तुम्हाला कशी वाटली माहिती याच्याविषयी आम्हाला कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.